नमस्कार, आप देख रहे हैं SF न्यूज महाराष्ट्र। जलगांव में हाल ही में हुई हिंसक घटनाओं और अपराधों को लेकर एकता संगठन के प्रतिनिधिमंडल ने पुलिस अधीक्षक से मुलाकात की और अपनी कड़ी आपत्ति दर्ज करवाई। हमले की निंदा करते हुए संगठन ने उमरठी और पालधी के गुंडों द्वारा जलगांव पुलिस बल पर किए गए हमले की घोर निंदा की है। साथ ही 6 बड़ी घटनाओं का जिक्र किया जिनमें अब तक कोई ठोस कार्रवाई नहीं हुई है। आज आम्ही जळगाव जिल्हा एकता संघटन माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या भेटीला आलो। माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री नखाते साहेब यांची भेट झाली आणि चर्चा झालेली आहे। आम्ही सर्वप्रथम पारधी येथे तालुका पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचारी व खास करून आमची लाडकी बहीण योगितावर जो भ्याड हल्ला पारधीच्या गावकऱ्यांनी केलेला त्याचा तीव्र शब्दात निषेध केलेला आहे आणि त्या सर्व आरोपींवर कडक कारवाई करण्याची विनंती केलेली आहे आणि त्यांचे मनोबल वाढण्याचं कारणही आम्ही त्या आमच्या निवेदनात नमूद केलेलं आहे की जर 31/12/2024 रोजी निवडून 23 मुस्लिम दुकानं जाळून भस्मसात केली आणि त्यावेळेस त्या 25 आरोपींना अद्याप अटक न झाल्यामुळे त्यांचे मनोबल वाढलेले आहे, जेणेकरून त्यांनी आज जे कायदा आणि सुरक्षा सुव्यवस्था राखतात त्या पोलीस दलावर त्यांनी भ्याड हल्ला केलेला आहे। त्यामुळे अशा कोणत्याही राजकीय दबावाखाली न येता पोलिसांनी अशा आरोपींवर कडक कारवाई करावी। त्याचप्रमाणे आम्ही